वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आज आपण इयत्ता 10वी साठी मॅथमॅटिक्स 1 मध्ये चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर बघणार आहोत. या क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मध्ये बघा तुम्हाला दोन शब्द दिसतील. एक शब्द आहे क्वाड्रॅटिक, दुसरा शब्द आहे इक्वेशन. आपण हे दोन्ही शब्दांचे मीनिंग पहिल्यांदा लक्षात घेऊयात, त्याच्यानंतर मग या चॅप्टर मध्ये पुढे जाऊयात. सो आता आपल्यासाठी महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे क्वाड्रॅटिक. सो हा क्वाड्रॅटिक जो शब्द आहे हा पहिल्यांदा आपल्याला कुठं गेला होता क्वाड्रॅटिक शब्द, तर इयत्ता 9वी मध्ये आपल्याला एक चॅप्टर होता पॉलिनॉमियल. सो या पॉलिनॉमियल चॅप्टर मध्ये आपल्याला हा शब्द पहिल्यांदा गेलाय क्वाड्रॅटिक. सो या शब्दासाठी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल पॉलिनॉमियल्स काय होत्या. सो या क्वाड्रॅटिक शब्दासाठी आपण पहिल्यांदा बघणार आहोत पॉलिनॉमियल्स. सो पॉलिनॉमियल्स बरेच जण विसरले असतील, तर पॉलिनॉमियल्स मध्ये काही एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुम्हाला आठवणीत येईल की पॉलिनॉमियल्स काय होत्या. सो पहिलं एक्झाम्पल लाईक 3x + 4, त्यानंतर 2x³ + 4x -3 या टाईपचे जे एक्सप्रेशन्स होते याला आपण पॉलिनॉमियल्स म्हणत होतो. तर कोणत्याही एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो का, तर नाही. पॉलिनॉमियल्सची एक डेफिनेशन आहे. पॉलिनॉमियल्सच्या डेफिनेशन मध्ये असं सांगितलं जातं की या पॉलिनॉमियल या एक्सप्रेशन मध्ये जे व्हेरिएबल्स आलेत त्या व्हेरिएबल्सची जी पॉवर आहे ती आपल्याला काय हवी असते, कंपल्सरी होल नंबर हवी असते. मग आता हे पॉवर्स, कोइफिशियंट्स, व्हेरिएबल हे शब्द भरपूर येत आहेत. सो पहिल्यांदा आपण बघूयात की कुणाला ऍक्च्युअली व्हेरिएबल म्हणायचं, कुणाला पॉवर म्हणायचं आणि कुणाला कोइफिशियंट्स म्हणायचं. सो मी इथे ही एक टर्म घेतो 2x³. ओके, सो या 2x³ मध्ये आपण या 2 ला म्हणणार आहोत कोइफिशियंट. सो या 2 साठी शब्द आहे म्हणजे जो नंबर येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत कोइफिशियंट. जे लेटर असणार आहे त्याला आपण म्हणत असतो व्हेरिएबल. दॅट इज एक्स इथं लेटर आहे त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल. आणि त्याच्यानंतर जे सफिक्सला आलेलं असतं त्याला आपण म्हणतो पॉवर. जे सफिक्सला आलंय त्याला आपण म्हणतो पॉवर. सो नॉर्मली तुम्हाला इथं सगळीकडे ती पॉवर दिसेल. पण आता या पहिल्याच एक्झाम्पल मध्ये बघा 3x, एक्सच्या डोक्यावर काय लिहिलंय का, तर नाही. ज्यावेळी नुसता x येतो त्यावेळी त्याची पॉवर असते 1. हे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला की ज्यावेळी नुसता x दिसेल त्यावेळी त्याची पॉवर किती असणार आहे, 1. म्हणजे इथं तुम्हाला x दिसतोय, इथंही तुम्हाला नुसताच x दिसतोय, म्हणजे इथे x ची पॉवर किती आहे, 1. आणखी एक महत्वाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ज्या ठिकाणी x येणारच नाही. फॉर एक्झाम्पल या 4 बरोबर x आहे का, नाही. सो ज्यावेळी x येत नाही त्यावेळी त्याची पॉवर असते 0. ओके, सो या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की जिथं नुसता x दिसेल तिथं त्याची पॉवर काय असणार आहे, ऍक्च्युअली 1. आणि ज्यावेळी x दिसणारच नाही म्हणजे 4 किंवा 3 त्या ठिकाणी x ची पॉवर किती असणार आहे, 0. सो आता परत एकदा पॉलिनॉमियल वर येतो. पॉलिनॉमियलची डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलं होतं की या व्हेरिएबलची जी पॉवर आहे ते आपल्याला होल नंबर्स पाहिजे. सो होल नंबर्स सगळ्यांना आठवतायत का. होल नंबर जे होते, होल नंबर्सचा सेट आपण W ने दाखवतो. होल नंबर्स कुणापासून सुरू होतात, 0, त्यानंतर 1, 2, 3 अँड सो ऑन. ओके, सो हा झाला होल नंबरचा सेट 0, 1, 2, 3. सो इथं आपल्याला चेक करायचंय की पॉवर्स कुठं होल नंबर्स आहेत का. सो पहिल्या एक्सप्रेशन मध्ये आपण चेक करूयात. इथं x ची पॉवर किती आहे, 1. इथं x ची पॉवर x नाहीये. सो परत एकदा सांगतोय जिथं x नाहीये तिथं त्याची पॉवर किती असते, 0. सो इथं x ची पॉवर 1, इथं x ची पॉवर 0. दोन्ही होल नंबर्स आहेत का, 1 आणि 0. सो इथं पॉवर याची 1 आहे, याची 0 आहे. सो दोन्ही नंबर्स काय आहेत, होल नंबर्स. सो ही पॉलिनॉमियल आहे का, आहे. ओके, त्यानंतर याच्यात बघा इथं x ची पॉवर किती आहे, 3. इथं किती आहे, 1. आणि इथं किती आहे, 0. हे तीनही होल नंबर्स आहेत का, आहेत. सो ही पण पॉलिनॉमियल आहे. आता पॉलिनॉमियल मग आपल्याला लक्षात येईल की पॉलिनॉमियल्स कोणत्या नसतात. सो फॉर एक्झाम्पल
मी इथे एक एक्सप्रेशन लिहितो एक्स स्क्वेअर प्लस 1/x. ओके, सो या ठिकाणी x ची पॉवर 2 दिसतीये, पण इथं x कुठे आहे? डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये त्याची पॉवर किती आहे? 1. पण ज्यावेळी ती पॉवर डिनॉमिनेटर मध्ये जाते त्यावेळी ती 1 राहते का नुसती? तर नाही, ती काय होते? -1. सो -1 हा होल नंबर आहे का? नाहीये, होल नंबर 0 पासून चालू होतात. सो ही पॉलिनॉमियल होईल का? होणार नाही. ओके, फार डीप जाण्याची गरज नाही, एवढं बेसिक तुम्हाला लक्षात आलं तरी फार आहे. ओके, आता पॉलिनॉमियल्सच्या बाबतीत आपल्याला आणखी एक महत्वाची कन्सेप्ट बघायची, ती म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ही आपल्यासाठी फार महत्वाची कन्सेप्ट आहे, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. सो डिग्री ऑफ पॉलिनॉमियलची डेफिनेशन लिहिली आहे मी, हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. म्हणजे त्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल जेवढ्या वेळा आलाय त्याच्या सगळ्यांच्या पॉवर्स बघायच्या आणि त्या पॉवर मधली कोणती पॉवर तुम्हाला बघायची? कंपल्सरी हायेस्ट पॉवर. सो कंपल्सरी तुम्हाला कोणती पॉवर बघायची? हायेस्ट पॉवर. सो आता फॉर एक्झाम्पल मी एक पॉलिनॉमियल लिहितो इथं 2x स्क्वेअर प्लस 3x क्यूब मायनस 4x प्लस 5. आपल्याला या पॉलिनॉमियलची डिग्री ठरवायची. ओके, डिग्रीसाठी आपल्याला काय बघायचं? इथं व्हेरिएबल्सच्या पॉवर्स बघायच्या. आता इथं पॉवर x ची किती आली आहे? 2. याची किती आली आहे? 3. याची इथं नाहीये त्यामुळे ती काय आहे? 1. आणि इथं xच नाहीये म्हणजे इथं किती आली आहे? 0. आणि या सगळ्यांमधला आता आपल्याला कोणता नंबर बघायचा आहे? हायेस्ट नंबर. सो या सगळ्यांमध्ये हायेस्ट कोणता नंबर आहे? 3. सो याची डिग्री जी झाली ती किती झाली? 3. सो आणखी एक एक्झाम्पल बघूयात आपण. 3x मायनस 2x स्क्वेअर प्लस x मायनस 3. ओके, याच्यामध्ये परत एकदा आपण पॉवर्स लिहूयात. इथं x आलाय, सो x ची पॉवर किती आहे? 1. इथं किती आहे? 2. इथं अगेन 1. इथं किती आहे? 0. ओके, आता दुसरं आणखी एक एक्झाम्पल बघूयात आपण. या एक्झाम्पल मध्ये इथं पॉवर किती आहे? इथं x ची पॉवर आहे 1. इथं x ची पॉवर आहे 2. इथं x ची पॉवर आहे 3. इथं x ची पॉवर आहे 0. सो या सगळ्यांमध्ये हायेस्ट काय झाली? परत 3. सो याची डिग्री अगेन किती झाली आपल्याला? 3. सो या डिग्रीच्या बेसिसवर आपण पॉलिनॉमियल्सचे 2 टाईप पाडले होते, थोडेसे स्पेशल. सो ते 2 टाईप कोणते होते? एक होता लिनियर आणि एक होता क्वाड्रॅटिक. सो आता आपण त्या डिग्रीच्या डिपेंड्स ऑन डिग्री पॉलिनॉमियल्सचे कोणते टाईप पडतात हे आपण बघूयात. सो डिपेंड्स ऑन डिग्री पॉलिनॉमियल्सचे 2 टाईप पडतात. पहिला पडतो लिनियर, दुसरा पडतो क्वाड्रॅटिक. सो लिनियर पॉलिनॉमियल आपण कोणाला म्हणतो? त्याच्या खाली मी लिहिलंय बघा. लिनियर पॉलिनॉमियल आपण ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असेल त्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार आहे? लिनियर. आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल त्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणणार आहे? क्वाड्रॅटिक. सो कंपल्सरी याच्यात पॉवर कंपल्सरी 1 आली पाहिजे, डिग्री 1 आली पाहिजे, याच्यात डिग्री 2 आली पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल आपण पहिली याच्यात लिनियर पॉलिनॉमियल लिहूया. लिनियर पॉलिनॉमियल डिग्री 1 पाहिजे म्हणजे कंपल्सरी त्याच्यात काय आला पाहिजे? x आला पाहिजे. x बरोबर कोणताही नंबर चालू शकतो. सो इथं मी घेतो 3. त्याच्यानंतर x स्क्वेअर x क्यूब या टर्म चालतील का? नाही, कारण त्या जर टर्म आल्या तर या पॉलिनॉमियलची डिग्री 1 राहील का? नाही राहणार. सो कंपल्सरी याच्या पुढं साधारण कोणती टर्म पाहिजे? x नसलेली, म्हणजेच 2, 3 काही पण घ्या. सो पहिलं एक्झाम्पल मी लिहिलंय 3x प्लस 2. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघूया. सो अगेन x हवाय. x बरोबर कोणताही नंबर चालू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो -2x घेतलाय मी. त्याच्यानंतर प्लस कॉन्स्टंट मध्ये काहीही झाले. त्यानंतर परत मला x हवाय. x बरोबर कोइफिशियंट घ्या, घेऊ नका, तसंच ठेवला तरी चालेल. त्याच्यानंतर पुढं कॉन्स्टंट घेतला काय, नाही घेतला काय, काही फरक पडणार आहे का? याची पॉलिनॉमियल याची डिग्री किती राहील? x आला म्हणजे याची डिग्री किती राहणार आहे? 1च राहणार आहे. सो या झाल्या आपल्या लिनियर पॉलिनॉमियल्स. ओके, आता आपल्याला बघायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. क्वाड्रॅटिक मध्ये आपल्याला कंपल्सरी काय पाहिजे? डिग्री 2 हवी आहे. डिग्री 2 हवी आहे म्हणजे x स्क्वेअरची टर्म येणं गरजेचं आहे. सो x स्क्वेअरची टर्म येणं गरजेचं आहे. मग आता परत x स्क्वेअर बरोबर काय लागणार आहे आपल्याला? कोइफिशियंट तुम्ही काही घेऊ शकता. सो मी पहिला घेतो 4x स्क्वेअर. x स्क्वेअर नंतर x क्यूब ची टर्म येऊन चालेल का? x क्यूब x⁴ नाही. x स्क्वेअर नंतर त्याच्यापेक्षा कमीच पॉवरच्या आल्या पाहिजेत तरच त्याची डिग्री किती राहील? 2.
सो एक्स स्क्वेअर नंतर मी फार तर फार एक्स लिहू शकतो, त्याच्या बरोबर काहीतरी कोइफिशियंट घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म. सो ही झाली क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. या टाइप मध्ये दुसरं एक्झाम्पल लिहू आपण. -3x². अगेन एक्स बरोबर तुम्ही कोणताही कोइफिशियंट घेऊ शकता. 2x कॉन्स्टंट घेतला नाही घेतला तरी चालेल. सो एकदा फाईन. सिम्पली मी जर असं लिहिलं x² प्लस एक्स वाली टर्म घेतलीच नाही आणि सिम्पली होईल, तरी पण ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होईल का? येस, कारण याची डिग्री 2 आली आहे. एक्स आला काय नाही आला काय आपल्याला फरक पडतोय का? आपल्याला फक्त डिग्री 2 येणं गरजेचं आहे. सो इथं डिग्री 2 आलेली आहे. येस, फाईन. त्यानंतर सिमिलरली कॉन्स्टंट टर्म आली नाही आली तरी काही फरक पडत नाही. सो 2x² प्लस 3x. त्यानंतर कॉन्स्टंट टर्म नाही घेतली तरी चालेल, आत्ताही त्याची डिग्री 2च आहे. सो ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. आता सिम्पली तुम्ही जर सिम्पली 3x² एवढीच पॉलिनॉमियल घेतली, बाकीच्या टर्म्सच घेतल्या नाही, तरी पण ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे का? तर आहे. याची पॉवर किती आहे? 2. पॉवर 2 आहे म्हणजे डिग्री पण काय झाली याची 2च. डिग्री 2 म्हणजे ती पॉलिनॉमियल कोणती होईल? क्वाड्रॅटिक. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जनरल फॉर्म. सो आता याच्यात तुम्हाला बघायचंय जनरल फॉर्म. जनरल फॉर्म म्हणजे सिम्पली आपल्याला कोइफिशियंटच्या जागेवर फक्त ए आणि बी एवढंच वापरायचं. सो आता जनरल फॉर्म मध्ये बघा, याच्यात आपल्याला कंपल्सरी टर्म कोणती हवी आहे? या जनरल फॉर्म मध्ये एक्स हवाय. एक्स बरोबर जो कोइफिशियंट असणार आहे तो आपण ए ने दर्शवणार आहे आणि त्याच्यानंतर फरक काय असू शकतो? कॉन्स्टंट नंबर बी. सो ए आणि बी हे काय झाले? नंबर. पण आता ए जर 0 झाला, ए 0 झाला तर हे कसं येईल? 0x टर्म म्हणजेच काय झाली ती कंपल्सरी 0, म्हणजे ती पॉलिनॉमियल फक्त अशी दिसेल प्लस बी. मग बी ची डिग्री 1 आहे का? नाही. मग ती लिनियर पॉलिनॉमियल होईल का? तर नाही. त्यासाठी हा ए 0 असणं चालणार आहे का? नाही. सो जनरल फॉर्म लिनियर पॉलिनॉमियलचा काय झाला? ax प्लस बी. ए 0 असून चालणार आहे का? नाही. त्याच्यानंतर आता क्वाड्रॅटिक साठी तुम्ही आरामशीर सांगू शकताय की जनरल फॉर्म काय असेल. सो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल साठी जनरल फॉर्म लिहिताना पहिली टर्म कोणती येणार आहे? x² ची येणार आहे. सो x² बरोबरचा आपण आता कोइफिशियंट कशाने दाखवणार आहे? a ने. त्याच्यानंतर x² नंतर कोणती टर्म येईल? x वाली. त्याचा कोइफिशियंट आपण कशाने दाखवूयात? b ने. त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म येईल, त्याला कशाने दाखवणार आहे आपण? c ने. ओके, हे लक्षात राहील. x² बरोबर a, त्यानंतर b, त्याच्यानंतर c. सिमिलरली इथं पण a 0 असून चालणार आहे का? नाही. a जर 0 झाला तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन राहील का? नाही. त्याची डिग्री होईल 1 आणि मग ते लिनियर मध्ये जाईल. सॉरी, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल राहील का? नाही राहणार. सो दोघांचे जनरल फॉर्म लक्षात आले. x² क्वाड्रॅटिक वर फोकस करा, याच्यापेक्षा जास्त क्वाड्रॅटिकचं गरजेचं आहे. जनरल फॉर्म काय आहे? ax² प्लस bx प्लस c. a इज नॉट इक्वल टू 0. ओके. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मध्ये तुम्ही बघाल पहिल्याच पेजवर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. आता ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायची. सो ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिलंय? क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इनटू क्वाड्रॅटिक और लिनियर. खाली ज्या पॉलिनॉमियल्स दिल्यात त्यातली लिनियर पॉलिनॉमियल कोणती आहे आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कोणती आहे, या पॉलिनॉमियल्स आपल्याला ओळखायच्यात. सो आता हे आपण बोर्डवर करूयात. सो आता मी इथं बोर्डवर त्या 5ही पॉलिनॉमियल लिहिल्यात. आपल्याला त्यातली ओळखायची आहे कोणती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे, कोणती लिनियर पॉलिनॉमियल आहे. सो पहिली जी पॉलिनॉमियल दिली आहे 5x प्लस 9, यामध्ये x ची पॉवर इथं किती आहे? 1 आणि इथं किती आहे? 0. सो हायेस्ट पॉवर किती झाली? 1, म्हणजे याची डिग्री किती झाली? 1. आणि डिग्री 1 लाच आपण कोणती पॉलिनॉमियल म्हणतो? लिनियर. सो पहिली पॉलिनॉमियल कोणती होईल? लिनियर. सो याच्यात बघा आता इथं x ची पॉवर किती आली आहे? 2, 1 आणि 0. सो हायेस्ट किती आहे? 2. हायेस्ट 2 म्हणजेच डिग्री 2 आणि डिग्री 2च्या पॉलिनॉमियलला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक. सो दुसरी पॉलिनॉमियल कोणती आहे? क्वाड्रॅटिक. तिसरी अगेन इथं x ची पॉवर 1, इथं 0, म्हणजे याची डिग्री परत किती झाली? 1 डिग्री, म्हणजे ही पॉलिनॉमियल कोणती झाली? लिनियर. ओके. त्याच्यानंतर इथं बघा याच्यात x ची पॉवर 2, इथं 1, 2 आणि 1 यांच्यामध्ये हायेस्ट कोण आहे? 2, म्हणजेच याची डिग्री किती झाली? 2. डिग्री 2 म्हणजेच ही पॉलिनॉमियल कोणती झाली? क्वाड्रॅटिक. त्याच्यानंतर ही पॉलिनॉमियल
याच्यात डिग्री किती आहे 2. सो ही पण होईल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके. सो आतापर्यंत आपण सगळं जे बघितलं ते अबाउट पॉलिनॉमियल बघितलं. आता आपण ऍक्च्युअली क्वाड्रॅटिक इक्वेशन यातला पहिला शब्द बघितला आपण क्वाड्रॅटिक म्हणजे डिग्री 2. सो डिग्री 2 बघितल्यानंतर आता आपण बघणार आहोत ऍक्च्युअली इक्वेशन म्हणजे काय. सो इक्वेशन म्हणजे असं अल्जेब्राइक एक्सप्रेशन ज्याच्यात इज इक्वल टू चं साइन आलंय. सो आता क्वाड्रॅटिक असो, लिनियर असो, कसलंही इक्वेशन असो, इक्वेशन म्हणजे त्याच्यात कंपल्सरी काय पाहिजे तुम्हाला, इज इक्वल टू साइन पाहिजे. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये थोडंसं गेस करून बघितलं आपल्याला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय दिसेल की इज इक्वल टू त्याच्यात असणारे आणि क्वाड्रॅटिक म्हणजे याच्या रिलेटेड काहीतरी असणारे. सो आता आपण ऍक्च्युअली डेफिनेशन बघू की क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नक्की काय. सो आता आपल्याला बघायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे नक्की काय. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन याची डेफिनेशन अशी आहे की एका साइडला तुम्हाला इक्वेशन आहे म्हणजे त्याच्यात काय येणार आहे कंपल्सरी इज इक्वल टू साइन. या साइडला तुमचं येणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. या साइडला तुमची येणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि दुसऱ्या साइडला येणार आहे 0. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, एका साइडला तुमची काय असणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि दुसरीकडे काय असणार आहे 0. सो आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म बघितलाय. सो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपण स्टँडर्ड फॉर्म सांगू शकतो. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्सचा काय असतो स्टँडर्ड फॉर्म, ax स्क्वेअर जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू इकडचा 0. सो हा जो फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 यालाच आपण स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म असं म्हणतो. सो स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन तो काय झाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो हा झाला आपला स्टँडर्ड फॉर्म. आता याच्यावरच स्टँडर्ड फॉर्म आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावरच आपला जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहोत. आज इंट्रोडक्शन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या दोन्ही शब्दांचे अर्थ आपण बघितलेत, क्वाड्रॅटिक आणि इक्वेशन. सो इथपर्यंत आपण आज बघितलेले आहे. उद्या याच्यातला 2.1 एक्सरसाइज आपण करणार आहोत.